वेलकम ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन दुसऱ्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण भारताचा असणारा जो भूगोल जो आहे यामधील भारताची असणारी प्राकृतिक रचना, त्या प्राकृतिक रचनेमध्ये येणारे मुद्दे काय काय आहेत ते थोडक्यात हायलाईट या ठिकाणी केलेले होते. आज दुसरं प्रकरण आहे भारतातील असणारी मृदा आणि जंगल. तर त्या असणाऱ्या मृदेचा आणि जंगलांचा आपण नंतर सविस्तर अभ्यास करणार आहोत. पण तो काय अभ्यास करायचा, तर पहिला मुद्दा येतो भारतातील असणारे प्रमुख मृदा प्रकार. आता मृदा प्रकार अभ्यासले पाहिजेत, कारण प्रत्येक वेगवेगळ्या मृदेची असणारी जी वैशिष्ट्ये जी आहे ही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारची आहेत. उदाहरणार्थ काही असणाऱ्या मृदा ज्या आहेत ती पाणी साठवून ठेवतात, काही असणाऱ्या मृदा ज्या आहेत त्या निचरा होत असतो, काहीमध्ये असणारा अंश लोहाचा जास्त असतो, वगैरे वगैरे वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आढळतात. म्हणून भारतातील असणाऱ्या मृदा प्रकाराचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं, गाळाची मृदा कुठं सापडते, त्या असणाऱ्या मृदेची वैशिष्ट्ये काय आहेत. त्याजवळ दुसऱ्या असणारी मृदा जर बघितली, काळी मृदा कुठं सापडते, त्याची असणारी वैशिष्ट्ये. जांभी मृदा, तांबडी मृदा, किनारपट्टी मृदा, वगैरे वगैरे मृदा, या असणाऱ्या मृदांचा आपण अभ्यास केल्यानंतर त्या असणाऱ्या मृदेमध्ये आपल्याला कशा रीतीनं त्या ठिकाणी विकास साधता येईल याचा आपण अभ्यास करायचा. उदाहरणार्थ एक शॉर्टकटमध्ये जर पाहिजे झालं, आपल्याला ऊसाची लागवड करायची. असं ऊसाची लागवड करत असताना आपण वाळू मिश्रित असणाऱ्या मृदेमध्ये ऊसाची लागवड करून चालणार नाही. तर त्या असणाऱ्या ऊसासाठी काळी कसदार मृदा असली पाहिजे, गाळाची मृदा असली पाहिजे. त्यावेळेला या असणाऱ्या पिकाचं जे उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं येत असतं. जर फळाची लागवड करायची असेल तर तांबड्या प्रकारची मृदा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून आपणाला विकास साधायचा असेल, आपणाला प्रगती करायची असेल तर मृदेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास केला गेला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपणाला विकास साधता. दुसरा मुद्दा यामधला काय येतो, तर भारतातील असणाऱ्या मृदेचा ऱ्हास आणि संवर्धन. मृदेचा ऱ्हास जरी असणारी वेगवेगळ्या प्रकारची जी मृदा आहे त्याचा ऱ्हास कोणकोणत्या कारणानं होतो. उदाहरणार्थ ऊन, वारा, पाऊस, मानवाचा असणारा जो हस्तक्षेप जो आहे, या असणाऱ्या सर्व घटकामुळे त्या ठिकाणी मृदेचा वेगवेगळ्या दृष्टीनं ऱ्हास. उदाहरणार्थ एक जर आपण ऱ्हासाचं जर घेतलं तर माळीण हे असणारं शहर जे आहे हे डोंगर पायथ्याला वसलेलं होतं. डोंगरावरची असणारी जी जमीन जी आहे ती माती मिश्रित होती किंवा त्या ठिकाणी मऊ अशी होती. त्या असणाऱ्या डोंगरावरती प्रचंड प्रमाणात पाऊस पडला, त्या पावसाचं पाणी त्या मातीमध्ये मुरलं गेलं आणि त्या असणाऱ्या मातीचं काही कालावधीनंतर भूस्खलन झालं. भूस्खलन म्हणजे मातीचा असणारा जो ढिगारा जो होता, थर जो होता, तो पूर्णपणे पाण्यामुळं खाली वाहून गेला आणि हे माळीण शहर जे आहे हे माळीण शहर त्या ठिकाणी गाडलं गेलं. म्हणजे असे असणारे भूस्खलन जे आहे किंवा दरड कोसळणी आहे जी आहे किंवा त्या ठिकाणी मातीचा वरचा असणारा कसदार थर जो आहे तो निघून जाणं जे आहे त्याला असणारा मृदेचा ऱ्हास म्हणतात. आणि या ऱ्हासाचा परिणाम आपल्या प्रगतीवरती होत असतो. म्हणून दुसरा असणारा त्यातलाच जर घटक बघितला तर संवर्धन. तर आपण संवर्धन त्याचं केलं गेलं पाहिजे. ते कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे, या असणारे वेगवेगळे जे घटक आहेत म्हणजे झाडं लावा, काटकोनात नांगरणी करा, बादबंदिस्त करा, वगैरे घटकांच्या अनुषंगानं तिथल्या असणाऱ्या मृदेचं संवर्धन करून आपण त्या असणाऱ्या मृदेचं संवर्धनामुळे आपल्याला विकास साधता येईल. या पद्धतीनं इथं दुसरा मुद्दा असलेला आपल्याला दिसतो. तिसरा मुद्दा येतो भारतातील प्रमुख जंगलांचे प्रकार. आता जंगलांचे प्रकार इथं अभ्यासायचे आहेत. मग ती काटेरी जंगले असतील, सूचीपर्णी जंगले असतील, उष्ण जंगले असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जंगलं असतील. आता ही जंगलांचा प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासल्यानंतर भौगोलिक घटकांचा तिथं ऑटोमॅटिक अभ्यास झालेलाच आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ तिथलं असणारं तापमान कसं आहे, तिथली असणारी मृदा कशी आहे,
तिथं असणारं पर्जन्य कसं आहे, या वेगवेगळ्या भौगोलिक घटकावरती जंगलांचं प्रकार त्या ठिकाणी आढळतात. उदाहरणादाखल आपण जर बघितलं, ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे तिथं सूचिपर्णीय जंगले आढळतात. ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी काटेरी वनस्पती आढळतात किंवा पानझडी वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे जंगलाचा प्रकार अभ्यासल्यानंतर आपणाला तिथं कोणत्या प्रकारचे वृक्ष लावता येतील, कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी झाडी लावता येईल याचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. आणि शेवटचा मुद्दा येतो या प्रकरणामधला भारतातील जंगलांचा ऱ्हास आणि संवर्धन. आता भारतातील जंगलांचा असणारा ऱ्हास जो आहे तो अनेक कारणामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे या जंगलाचा ऱ्हास अलीकडच्या काळामध्ये जास्त होत असलेला दिसतो. उदाहरणादाखल जर पाहायचं जर झालं तर माझ्या माहितीनुसार या ठिकाणी मार्च एप्रिलच्या आसपास असेल ऑस्ट्रेलियामध्ये जंगलाला आग लागलेली होती. ती नैसर्गिकरित्या एवढी आग प्रचंड भीषण प्रमाणात होती की त्या ऑस्ट्रेलियामध्ये असणारं धुराचं असणारं साम्राज्य पूर्णपणे पसरलेलं होतं. म्हणजे नैसर्गिक कारणामुळे सुद्धा या ठिकाणची जंगलं नष्ट होतात, ऱ्हास होतो. परंतु नैसर्गिक कारणापेक्षा जास्तीत जास्त करून खऱ्या अर्थानं जर आपण जर पाहिलं तर मानव्यात. मग त्या ठिकाणी जर आपण भारताचा विचार जर केला, भारताच्या असणाऱ्या ईशान्येकडील राज्यामध्ये जर बघितलं तर तिथं आदिवासी जमाती जास्त प्रमाणात आहेत. आणि या आदिवासी असणाऱ्या जमाती जे आहेत हे जंगलतोड करत असतात आणि तिथं शेतीचं उत्पादन घेतात. त्यातलं प्रमुख पीक आहे त्यांचं ईशान्य भारतातील भाताचं आहे. तर भाताचं पीक 1-2 वर्ष चांगलं आल्यानंतर त्या ठिकाणी परत तो भाग तिथं सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी जातात, तिथं जंगलतोड करतात आणि त्या ठिकाणी परत असणाऱ्या भाताच्या शेतीचं उत्पादन घेतलं. ईशान्य भारत हा एक जंगलाचा असणारा संपन्न असा भाग होता, पण तो आदिवासी जमातीचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाल्यामुळं आज जंगलाचं प्रमाण कमी प्रमाणात होत असलेलं दिसतं. दुसरं जर आपण जर पाहिलं तर मानव हा सातत्यानं विकासासाठी धडपडत आहे. मग असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत मग त्यामध्ये औषधी वनस्पती असतील त्यांची तोड होत असते. ज्या वेळेला चांगल्या वनस्पती असतील उदाहरणार्थ सागवानसारख्या त्यांची तोड होत असते. त्यामुळे सुद्धा त्याचा ऱ्हास होतो आणि त्या असणाऱ्या जंगलांचं आपण संवर्धन करणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. हे या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. पुढलं जर आपण जर प्रकरण जर पाहिलं तर भारतातील खनिज व ऊर्जा साधन संपत्ती. आता खनिज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. आता उदाहरणादाखल जर आपण जर पाहिलं खनिजामध्ये जर पाहायचं जर झालं तर सोनं घेता येईल. त्या सोन्याचं दर आज बाजारामध्ये किती आहे बघा, 51-52 हजार रुपये तोळा म्हणजे 10 ग्राम. मग अशा असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महत्त्व येत असलेलं दिसतं. आणि त्या खनिजाचा अभ्यास करत असताना आपणाला 2 पद्धतीनं करता येईल. एक म्हणजे पारंपरिक साधन संपत्ती. आता पारंपरिक म्हणजे काय, तर पारंपरिक म्हणजे ज्या साधन संपत्तीचा ज्या खनिजाचा आपण वापर केल्यानंतर ती साधन संपत्ती किंवा ती खनिज पुनर्निर्मित न होता ती संपुष्टात येत जाणार आहे. आणि एक दिवस असा येणार आहे की असणारी ती साधन संपत्ती पूर्णपणे नाहीशी होणार. म्हणजे नष्ट होणाऱ्या साधन संपत्तीला पारंपरिक साधन संपत्ती म्हणतात. इथं आता अभ्यास करत असताना आपण लोह खनिज आणि मॅग्नीज या 2 खनिजाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. लोह खनिजावरतीच आपला असणारा सगळा विकासाचा डोलारा या ठिकाणी डोलत असलेला आपल्याला दिसतो. लहानशा टाचणीपासून मोठमोठ्या असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये लागणारी मशिनरी जी आहेत या सर्व बनवण्यासाठी या लोहखनिजाचा लोहपोलादाचा उपयोग होतो. आणि एक दिवस जर आपण या असणाऱ्या खनिजाचा सातत्यानं उपयोग जर जास्तीत जास्त करत जर गेलो तर त्या ठिकाणी संपणार आहे. तसंच मॅग्नीजचं सुद्धा आहे. म्हणून पारंपरिक साधन संपत्ती याला म्हटलं. दुसरा अभ्यासणार आहोत ऊर्जा साधने. आता ऊर्जेची गरज आहे. आता मला इथं लेक्चर द्यायचं आहे म्हणजे माझ्या अंगामध्ये ऊर्जा असली पाहिजे. आपणाला विकास साधायचा आहे. आपल्यापासून जर बघितलं तर सर्व असणारे इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा आणखीन काय असेल त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते. या असणाऱ्या ऊर्जेमध्ये सुद्धा या ठिकाणी
ही पारंपरिक ऊर्जा जी आहे ती दगडी कोळसा आणि दुसरं असणारं खनिज तेल. पहिले आपली रेल्वे जी चालली ती दगडी कोळशावरती चालली गेली. नंतर आता विद्युतीकरण झालं, त्या लाईटवरती रेल्वे वगैरे चालायला लागली. पहिले ज्या असणाऱ्या मशिनरी चालल्या दगडी कोळशावरती चालल्या. त्यानंतर खनिज तेलाचा शोध लागला. खनिज तेलावरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्रीज विकसित झाली, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं धावू लागली. खनिज तेलामध्ये जर पहिलं पेट्रोल आणि डिझेल जे आहे, आज आपण बघतो पहा पेट्रोलचे दर गगनाला भिडत असलेले आपल्याला दिसतात. दर का भिडतात? ज्या वेळेला बाजारामध्ये एखाद्या वस्तूचा तुटवडा होईल त्यावेळेला दर त्या ठिकाणी सातत्यानं वाढत जातात. खनिज तेलसुद्धा हे संपणारं साधन आहे. जर खनिज तेल हे पेट्रोल जर संपलं तर पूर्णपणे इथल्या असणारी पेट्रोल आणि डिझेल संपलं तर जी वाहनं जाग्यावरती थांबणार आहेत. या दृष्टिकोनातून या असणाऱ्या घटकाचा अभ्यास केला गेला तर भविष्यकाळ आपल्याला या ठिकाणी उज्ज्वल ठरू शकेल, अन्यथा ठरणार नाही. या पद्धतीने ऊर्जा साधनाचा अभ्यास करा. या प्रकरणामध्ये तिसरा मुद्दा येतो की अपारंपरिक साधन संपत्ती. आता अपारंपरिक म्हणजे ज्या साधन संपत्तीचा आपण कितीही वापर केला तर ती कधीही संपणार नाही, त्यामध्ये सातत्यानं वाढच होत जाणार आहे. अशा असणाऱ्या साधन संपत्तींना अपारंपरिक साधन संपत्ती म्हणतात. आता अपारंपरिक साधन संपत्तीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी त्याचा विकास करता येणार नाही, कारण पारंपरिक साधन संपत्ती एक दिवस संपणार आहे. आज आपण काही औषधा 70-80 रुपयानं लिटरनं पेट्रोल घेऊन त्या ठिकाणी घालू शकतो, पण सर्वसामान्य व्यक्ती त्या ठिकाणी घालणार. हे जर परत त्या ठिकाणी 100, 150, 200, 500 रुपये जातील त्यावेळेला वाहनं या ठिकाणी आपल्याला चालवता येणार नाही. त्यापेक्षा जर आपण अपारंपरिक साधन संपत्तीचा अभ्यास करून तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला गेला तर आपल्याला जास्तीत जास्त विकास साधता येईल. त्यामधली पहिली साधन संपत्ती आहे सौर साधन संपत्ती किंवा सौर ऊर्जा. आता सौर ऊर्जेचा अलीकडे आपण थोड्याफार प्रमाणात तिथं वापर करतो. घरामधील असणाऱ्या ज्या लाईट्स आहेत या लाईट्स या ठिकाणी सौर ऊर्जेवरती पॅनलवरती आपण चालवू शकतो. सौर चूल आहे, सौर चूलचा जर उपयोग करू शकतो. सौर बंब पाणी तापवण्यासाठी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी विकसित करू शकतो. आज सोलार प्लॅनेट या ठिकाणी ज्या मोटरसायकलना ज्या बॅटरीवरती चालणाऱ्या ज्या गाड्या ज्या आहेत या बॅटऱ्या जर चार्ज करायच्या जर झाल्या तर पेट्रोल पंपासारखे सौर पॅनल त्या ठिकाणी आपल्याला पंप या ठिकाणी सुरू करणं आज विचारात घेतलेलं आपल्याला दिसतं. तसं जर केलं तर भविष्य काळात ही सौर ऊर्जा जी आहे ही सौर ऊर्जा कधीही संपणार नाही, आपला विकास कधीही थांबणार नाही, तरच भविष्य काळातील येणाऱ्या पिढीला जास्तीत जास्त विकास साधता. दुसऱ्या असणारी पवन ऊर्जा जी आहे या पवन ऊर्जेचं सुद्धा आपण अलीकडच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात वापर करत असलेलं दिसतो. आज आपण प्रामुख्याने करून एका उद्देशानं त्या पवन ऊर्जेपासून जी ऊर्जा निर्मिती होते ती MSCBला दिली जाते आणि MSCB मार्फत त्या ठिकाणी लोकांपर्यंत पुरवली जाते. जर आपण जर का त्याचं उत्तम साधं घरगुती जर पाहायचं जर झालं तर निमणीच्या शेजारी पहा येराळा नदी आहे. येराळा नदीच्या पूर्वेला एक घर जे आहे त्या घरावरती पवनचक्की आहे. ते आज कित्येक वर्ष माझ्या माहितीने जवळजवळ 15-20 वर्ष झालं त्या घरावरती पवनचक्की आहे आणि त्या पवनचक्कीचा वापर करून घेऊन ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण केली जाते. घरातील असणाऱ्या लाईट्स असेल, त्या ठिकाणी कांडप मशीन असेल किंवा जे आपण पिठाची गिरणी असेल, त्याचबरोबर लहान मोटार जे असतील या असणाऱ्या साधनांचा उपयोग या पवनचक्कीवरती तिथं केलेला आपल्याला दिसतो. या दृष्टिकोनातून आपण अलीकडच्या काळामध्ये पवनचक्क्यांचा पवन ऊर्जेचा वापर हा केला गेलाच पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं विकास साधता. पुढलं प्रकरण आहे भारतातील शेती व उद्योग धंदे. खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलं तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे भारतातील शेती, कारण आपण शेतीशी निगडीतच आहोत. आज मला असं इथं वाटत नाही की एकही विद्यार्थी आपला की शेती म्हणजे काय हे माहीत नाही असं नाही, कारण त्याला रोज शेतावरती जावंच लागत असेल आणि ज्या वेळेला आपण शेतावरती जात असतो त्यावेळेला शेतीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं आज भारतासारख्या देशामधील असणारी जी अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवरतीच अवलंबून. आपण जर बघितलं तर भारताला असणारे जे परकीय चलन जे निर्यात व्यापार जो आहे तो निर्यात व्यापार
पण जो आहे त्यापैकी 75% उत्पन्न हे शेतीमालावरती आधारित आपल्याला मिळतं. म्हणून भारत हा कृषीप्रधान देशामधील असणारे जो उत्पन्न जे आहे जास्तीत जास्त प्रमाणात शेतीवरती आहे. आणि त्याचबरोबर भारतातील असणारे लोकसंख्या जी आहे जवळजवळ 70% शेतीवरती अवलंबून. मग या अशा असणाऱ्या देशामध्ये जर आपण शेतीचा जर अभ्यास केला, आधुनिक शेती जर केली गेली तरच खऱ्या अर्थानं विकास साधणार. नाही पारंपरिक पद्धतीने शेती जर केली तर त्याला आज काही या ठिकाणी अर्थ राहिलेला नाही. मग या असणाऱ्या भारतातील शेती आणि उद्योगधंदे जे आहेत यामध्ये आपण अभ्यास करत असताना पहिला मुद्दा येतो भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या शेतीचं जे महत्त्व जे आहे हे महत्त्व पाहत असताना आपणाला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. आता वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारतातील लोकांचं महत्त्वाचं पहिलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेती या ठिकाणी केलं जातं. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला देतं आहे. भारतातील असणाऱ्या जवळजवळ 50% लोकांचं खाद्यान्न म्हणून तांदूळ आहे. आता तांदूळ हे पीक 50% लोकांचं असेल तर या ठिकाणी आपण तांदळाचं उत्पादन आज प्रचंड प्रमाणात होत असून सुद्धा तांदूळ निर्यात करत नाही. जर हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर पाहायचं जर आणखीन जर झालं तर खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल की भारताची असणारी अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेवर कृषी व्यवसायाचा एवढा प्रचंड जबरदस्त प्रभाव पडलेला आहे की इथल्या असणारी जी लोकसंख्या जी आहे 70%पेक्षा जास्त. काय मिळत नाही? चला शेतीवर. काय मिळत नाही? चला शेतीवरती. अशा पद्धतीनं 70%पेक्षा जास्त लोक या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेतीकडे या ठिकाणी पाहत असतात. तर दुसरं जर पाहायचं झालं तर रोजगाराची प्रचंड निर्मिती होते. मग अशा पद्धतीनं रोजगार असेल, उदरनिर्वाह असेल, खाद्यपुरवठा असेल, कच्चा माल असेल, औद्योगिक प्रगती असेल, वाहतूक व्यवस्थेचा विकास असेल, अंतर्गत व्यापार असेल, निर्यात असेल, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर भारतामधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपली असणारी शेती कशी आहे या ठिकाणी सांगता येईल. त्याचं आपल्याला उदाहरण देता येईल. पहा सध्या लॉकडाऊनचा पिरियड जवळजवळ या ठिकाणी मार्च महिन्यापासून सुरू आहे. आज या ठिकाणी 3-3.5 महिने झालं लॉकडाऊन आहे. परंतु भारत सरकारनं जर एक विचार केला गेलेला आपल्याला दिसून येतो की शेती व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व साधनं आज खुली ठेवलेली. मग शेतीसाठी लागणारे औषधं असतील, दुकानं चालू आहेत. शेतीसाठी लागणारे आणखी बियाणं आहेत ते चालू आहेत. म्हणजे अशा असणाऱ्या कोरोना महामारी संकट काळामध्ये सुद्धा आपण शेतीशी निगडीत असणारे या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात व्यवसाय सुरू ठेवलेले आपल्याला. जर शेती संपली की भारत संपला, शेती संपली की भारत संपला, विकास पूर्णपणे या ठिकाणी थांबला. एखादा उद्योगधंदा थांबला तर एवढा परिणाम होणार नाही, कारण सध्या मान्सूनचा पिरियड आहे. या शेतीमध्ये याच काळामध्ये जर आपण जर का वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन जर नाही घेतलं गेलं तर आपल्याला पुढल्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये अन्नधान्याला सामोरं कसं जायचं अशी परिस्थिती निर्माण होईल. उदाहरण दाखल आणखीन एक आपल्याला या ठिकाणी बघता येईल शेतीच्या अनुषंगाने. इसवी सन 1972 साली एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता. अशा असणाऱ्या दुष्काळामध्ये अन्न म्हणून लोक कितीतरी या ठिकाणी अन्नावंचित या ठिकाणी मरण पावली गेली. त्यावेळच्या असणाऱ्या लोकांना एक वेळ त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना या ठिकाणी सांगावं लागलं की भारतातील असणाऱ्या जनतेनं एक दिवस आठवड्यातून एक दिवस उपवास करावा. आता उपवास करावा म्हणजे त्यावेळचं एक वेळचं अन्न वाचेल आणि ते वाचलेलं अन्न आहे ते दुसऱ्या वेळेला दुसऱ्या लोकांना त्या ठिकाणी उपयोगात येईल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 1967 ते 72चा कालावधी आपल्याला असलेला.
100 ग्रॅम त्या ठिकाणी रोजगार हमीवरती गेल्यानंतर लोकांना सुट्टी मिळायची. त्या 100 ग्रॅमवरती त्या ठिकाणचं असणारं कुटुंब अवलंबून राहायचं असायचं आपल्याला पाहायला मिळतं. आज तुम्हाला या ठिकाणी त्याची जाणीव होणार नाही, कारण त्या असणाऱ्या संकटाला जे जे सामोरे गेले, म्हणजे आपल्या घरातील वडील असतील, आई असेल, यांना असणारा दुष्काळ या ठिकाणी आढळतो. मग तिथून पुढं खऱ्या अर्थानं भारतातील असणाऱ्या शेतीचा एवढा प्रचंड विकास झाला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला श्रेय देता येईल की भारतातील असणारे तामिळनाडू जिल्ह्यातील तंजावर जिल्ह्यामधील स्वामीनाथन यांनी या असणाऱ्या शेती व्यवसायामध्ये हरित क्रांती केली. आता ही हरित क्रांती कशी केली तर पहिल्यांदा एक तांदूळ आणि गहू या ठिकाणी घेतला, त्याच्यामध्ये केली. आपल्याला पुढं प्रकरणामध्ये सविस्तर आपण इथं हरित क्रांती बघणारच आहोत. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की शेती क्षेत्र जे आहे, कृषी जे आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आपल्या जीवन मरणाशी असणारा निगडीत हा प्रश्न आहे आणि त्यामुळं या ठिकाणी शेतीचा अभ्यास केला गेला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं स्थान कसं आहे हे बघितलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा येतो भारतातील असणारी प्रमुख पिके, त्यामध्ये प्रमुख पिकामध्ये तांदूळ आणि ऊस आहे. तांदूळ हे खाद्यान्न आहे, ऊस हे रोखीचं पीक आहे. म्हणजे खाद्यान्नाबरोबर ऊसाचं रोखीचं पीक म्हणजे आर्थिक व्यवहार, या दोन्हीची सांगड या ठिकाणी गाठल्यानंतर आपल्याला इथं विकास झालेला दिसतो. या धर्तीवरती सुद्धा इथं तांदूळ आणि ऊसाचा आपण भारतातील सखोल अभ्यास नंतर करणार आहोत. त्यावेळेला दुसरा मुद्दा येतो की भारतीय अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांचे महत्त्व. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्त्व जसं आहे तसं उद्योगधंद्यांचं सुद्धा महत्त्व आहे. वेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी निर्माण जर झाले गेले तरच खऱ्या अर्थानं आपल्याला इथं विकास साधता येणार, तरच आपण या ठिकाणी दुसऱ्यावरती त्या ठिकाणी अवलंबून राहणार नाही. त्यामधला आपण पहिला उद्योग जर बघितला भारतातील असणाऱ्या उद्योगधंद्यामधला साखर उद्योग. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, तसंच या ठिकाणचा असणारा नगर, या भागामध्ये ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. ऊसाच्या उत्पादनामुळे इथं साखरदारी कारखाना मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या असणाऱ्या साखर कारखान्यामध्ये उत्पादित होणारी साखर वेगवेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ जवळचं आपल्याला इथं द्यायचं जर झालं तर तुरची साखर कारखाना देता येईल. आता सध्या बंद पडलेला आहे, पण तो येणाऱ्या सीझनमध्ये तो सुरू होईल. सध्या त्या ठिकाणी तो असणारा कारखाना दुरुस्तीचं काम सुरू आहे. या कारखान्यामध्ये निर्माण होणारी साखर जी आहे, ही साखर जगातील वेगवेगळ्या देशांना निर्यात केली जाते. अशा पद्धतीची साखर आहे ते. खानसर या ठिकाणी मोठे पांढरे दाणेदार शुद्ध पूर्णपणे 100% निर्यात. दुसऱ्या कारखान्यात जर बघितलं तर तिथं साखरेचं त्याचं उत्पादन होत नाही. मग अशा वेगवेगळ्या साखरेचं उत्पादन जर आपण या असणाऱ्या ऊसाच्या अनुषंगाने साखर उद्योगाच्या अनुषंगाने घेतलं, त्याचबरोबर या ठिकाणी साखर उद्योगाबरोबरच आणखी त्या ठिकाणी अल्कोहोल उद्योगसुद्धा त्या ठिकाणी निर्माण सुरू झालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर कोर जनरेशन जे ऊर्जा उत्पादनसुद्धा या ठिकाणी होत असलेलं दिसतं. त्यापासून निघणारं जे बगायचं आहे त्याचासुद्धा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून साखर उद्योग जो आहे आपल्याला कशा रीतीने विकसित करता येईल याचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा आहे लोहपोलाद उद्योग. आता लोहपोलाद उद्योग मगाशी म्हटलं की टाचणीपासून वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठे अवजारं निर्माण या ठिकाणी करता येतात आणि त्या सर्व साहित्यांचा उपयोग करून घेऊन आपल्याला विकास साधता येतो. आज आपण या ठिकाणी जर पाहिलं साधे एक पवनचक्की. आता पवनचक्क्या या ठिकाणी जर आपण बघितलेल्याच आहेत पहा, डोंगरावर कितीतरी उंच असतात, त्याची असणारी पाती जी आहे ती कितीतरी लांब त्या ठिकाणी असतात. त्या साधन संपत्तीचा उपयोग करून घेऊन पवन ऊर्जा निर्माण करता येते. या पद्धतीनं लोहपोलाद उद्योगसुद्धा हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असलेला दिसतो. पुढला उद्योग आहे खत उद्योग. आता खत उद्योगाचा या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. आता खताचे प्रकार अनेक आहेत. त्यामध्ये सध्या आपण जर बघितलं तुम्ही शेतकऱ्याची मुलात तुम्हाला युरिया सध्या मिळतोय का बाजारात? नाही मिळत. युरिया कसं आहे? रासायनिक खत. तरीसुद्धा त्याचं शॉर्टेज आहे. म्हणजे आजचा असणारा शेतकरी रासायनिक खत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा वापरत असलेला दिसतो शॉर्टेज असल्यामुळे. आता युरियामध्ये काय आहे बघा,
नायट्रोजन आहे. आता वातावरणामध्ये 72% नायट्रोजन आहे, तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी पिकांना दिला पाहिजे, कारण पिकाच्या वाढीस असणारा नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचा आहे. या पद्धतीनं खत उद्योग जो आहे त्यामध्ये युरिया असेल, सुपर फॉस्फेट असेल किंवा 05234 असेल किंवा आणखीन 5252 05252 वगैरे असेल, ही जी खतं जी आहेत या खतांचा उपयोग आपल्याला शेतीसाठी आपण करता येत असलेला दिसतो. म्हणून या असणाऱ्या 4थ्या प्रकरणामध्ये आपण अर्थव्यवस्थेतील शेतीचं महत्त्व, तांदूळ, ऊस, उद्योगधंद्याचं महत्त्व, साखर उद्योग, लोहपोलाद उद्योग आणि खत उद्योग या असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा आपण बारकाईनं अभ्यास करणार. जर बारकाईनं अभ्यास केला गेला तरच खऱ्या अर्थानं आपण इथं विकास साधणार आहोत, अन्यथा विकास साधता येणार नाहीत. या पद्धतीनं ही जी 4 प्रकरणं जी आहेत ही 4 प्रकरणं आपण डिटेलमध्ये अभ्यासल्यानंतर भारताचा असणारा जो भूगोल जो आहे तो भूगोल आपल्या विकासाचं थोड्याफार प्रमाणात तर हातभार 100% लावणार आहे. ना आजचा असणारा शेतकरी बघा, न अभ्यास करता तो जातो, पेरतो, येतो, पुन्हा त्या ठिकाणी आणखी नुकसान होतं, विचित्र. तर शास्त्रीय पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये शेती जर केली तरच खऱ्या अर्थानं विकास हा होणार आहे. जर आपण ह्या येळावी गावामध्ये जर बघितलं तर आज सेंद्रिय पद्धतीनं शेती आज बरेच शेतकरी या ठिकाणी करत असलेले दिसतात. सेंद्रिय पद्धतीनं शेती जी केलेली आहे त्या शेतीमधील उत्पादित होणाऱ्या मालाला चांगल्या पद्धतीनं भाव मिळतो आहे, चांगल्या पद्धतीनं त्याला पैसे मिळतात, चांगल्या पद्धतीनं त्याला विकास साधता येत असलेला दिसतो. या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रकरणं नंतर डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण बघत असताना हा असणारा भारताचा भूगोल जो आहे ह्या 4 प्रकरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर पाहिलं शेवटी अभ्यासल्यानंतर त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल तर इथं 3 प्रश्न असतात. भारताचा भूगोल हा 40 मार्चसाठी या ठिकाणी आणि 10 मार्च जे आहे ते इंटरनल जे आहे. 10 मार्च इंटरनल आहे त्याच्यासाठी होम असाइनमेंट असतील, टेस्ट असतील त्या इथल्या इथं दिल्या जातात. आणि 40 मार्चचा जो पेपर असतो त्या पेपरची विभागणी कशी केली जाते तर पहिला प्रश्न असतो, खाली दिलेल्या प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. आता खाली एक प्रश्न दिलेला असतो, भारताचा जगामध्ये साखर उत्पादनात कितवा क्रमांक लागतो, असा प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या खाली पर्याय दिलेले असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं 4 पर्याय देतात. त्या पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा. आता त्याचा विचार तुम्ही करा, कारण डिटेलमध्ये आपण साखर उद्योग बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सांगतो कितवा क्रमांक लागतो. तरी पण जगामध्ये साखर उत्पादनामध्ये भारताचा 2रा क्रमांक आहे, 2रा क्रमांक. अशा पद्धतीनं 5 प्रश्न देतात. त्या 5 प्रश्नांची उत्तरं आली बरोबर की 5 मार्क्स मिळतात आणि सहजासहजी ती मिळून जातात या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा. त्या टिपा जे लिहित असताना 5 पैकी कोणत्याही 3 आपणाला 5 टिपा विचारतात, त्याला 15 मार्क्स असतात. एक टिप जी आहे ती एक टिप 5 मार्क्सला असते. आणि या टिपा निघत असताना या प्रकरणावरती कशा निघतात बघा. 4 प्रकरणं आहेत तर त्या 4 प्रकरणावरती 4 टिपा निघतात आणि एक 5वी टिप जी आहे ती एखाद्या प्रकरणावरती डबल निघते. या पद्धतीनं 5 टिपा आहेत. त्या पुढं 3ऱ्या प्रश्नाच्या अनुषंगात तिथं टिपाचं वर्णन सांगतो. पुढला 3रा प्रश्न आहे की दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा असतो. 3 प्रश्न विचारतात आणि त्या 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. आता 3 प्रश्न विचारत असताना 4 प्रकरणं आहेत, त्या 3 वरती 1 1 1. उदाहरणार्थ भारताची प्राकृतिक रचना आहे त्याच्यावरती 1 असेल. दुसरं प्रकरण आहे मृदा आणि जंगल, त्याच्यावरती एखादा असेल. तिसरं प्रकरण आहे या ठिकाणी कुठलं आपण मगाशी बघितलं 3रं प्रकरण भारतातील खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती, त्याच्यावरती 1 असेल. आणि 4थं प्रकरण आहे भारतातील शेती उद्योग, त्याच्यावर 1 प्रकरणावरती कुठल्या तरी नसणार,
त्यापैकी ज्या प्रकरणावरती ब्रॉड क्वेश्चन नाही त्या प्रकरणावरती ती एक जादा टिप असेल आणि अशा 5 टिपापैकी 3 टिपा या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि ब्रॉड क्वेश्चन जे आहेत 3 पैकी 2 लिहायचे आहेत. म्हणजे 5 मार्कला ऑब्जेक्टिव्ह, 15 मार्क्सला टिपा आणि 20 मार्क्सला ब्रॉड क्वेश्चन असं 40 मार्क्सचं एकूण तुमची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यावेळेला 40 पैकी कमीत कमी तुम्हाला इथं जर आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला, चांगल्या पद्धतीमध्ये जाता जाता जरा अभ्यास केला, कारण जाता जाता काय म्हणतोय बघा, हे आपण प्रकरणाकडे जर डोळं ओढून जर बघितलं तर हे सर्व मुद्दे आपल्याशी निगडीत आहेत. आपण कुठं ना कुठं तर त्याचा विचार केला आहे, आपण कुठं ना कुठं तरी अभ्यास केला आहे. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि शेतीशीच निगडीत या ठिकाणी सर्व काही आहे. शेतीशी निगडीत प्राकृतिक रचना आहे, शेतीशी निगडीत मृदा आहे, शेतीशी निगडीत खनिज आहेत, शेतीशी निगडीत ऊर्जा आहे, शेतीशी निगडीत उद्योगधंदा आहेत. म्हणजे सर्व घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केलेला दिसतो. म्हणून आपल्याला या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अवघड जाणार नाही. आत्तापर्यंत जर पाहिलं, याच्या अगोदर भारताचा भूगोल होता, फक्त सिलेबस वेगळा होता. त्यावेळेला जर आपण जर पाठीमागचा जर विचार जर केला, 40 पैकी जवळजवळ 37-38 मार्क्स विद्यार्थ्यांना मिळत होते. मेजॉरिटी विद्यार्थ्यांना म्हणजे गेली किती 2-3 मार्क्स या ठिकाणी गेली. म्हणून या ठिकाणी आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तर शास्त्रीय पद्धती. या मार्क्स आपल्याला इथं जास्त देणं घेणं जास्त नाही. मार्क्स पडतील, पास कसं पण होऊन जाते, मार्क्स भरपूर पडतील, परंतु त्या विषयामधून आपण एक जर मुद्दा घेतला, एक जर घटक घेतला आणि त्या घटकाचा फायदा जर आपल्याला जर झाला गेला तर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी विकास साधता येईल. आपण चांगल्या पद्धतीनं विकास साधू. या पद्धतीनं हे या ठिकाणी अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका असेल या ठिकाणी संपलेलं आपल्याला दिसतं. नंतरच्या लेक्चरला आपण भारताचा भूगोल जो आहे तो प्रकरण वाईज या ठिकाणी एक एक मुद्दा घेऊन तुम्ही आणि मी चर्चा करून या ठिकाणी आपण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. या विषयाची तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही. अभ्यासाची असो आणखी कसली असो, तुम्हाला जर अडचण आली केव्हाही मला तुम्ही या ठिकाणी फोन करू शकता, केव्हाही या ठिकाणी विचारू शकता. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली पाहायला मिळते. ओके.